नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आला आहे, तोही हरभऱ्यावर. आपण 50-55 दिवसांना असताना हरभरा तेव्हा टाकला होता आपला व्हिडिओ. आणि आता आज दिनांक 22 जानेवारी 2026 या दिवशी आपल्या हरभऱ्याला 71 दिवस कंप्लीट झालेले आहे. आणि त्या दिवशी आपण हा व्हिडिओ टाकत आहोत. हे बघा, 71 दिवस झालेले आहे आणि आपल्या हरभऱ्याला माल बघा कसा आहे. बघा आहे किती आहे, 2 झालेले आहे. 2 4 6 हे 2 8 आहे, इकडे वर आहे, म्हणजे 8-9 असे घाटे झालेले आहे. त्यानंतर आणि हे बघा, हे काय करतो आपण, तर हे पाणी द्यायसाठी आहे. म्हणजे आपला चालताना आपला हरभरा दबू नये, टुस हरभरे आपले घाटे फुटतात. त्याच्यामुळे आपण थोडंसं काळजी घेऊन राहिलो की आपला घाटा फुटू नये. हे बघा कसं आहे. ही आता हा बघा, ही डांग बघा, ही एक डांग आहे. कुठून? हा बघा, ही तर खालूनच आहे. इथून एक डांग आहे. इथून आपण असं सप्पा करू तुम्हाला दिसायसाठी. ही यामधली आहे. हे आहे की नाही, यामधल्या ह्या सर्व डांगा इथून एकाच फांदीच्या आहे. एका फांदीच्या एवढ्या डांगा आहे ह्या एवढ्या. तर बघा आपण याचे किती घाटे आहे याला हे मोजू. बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि वर 2 फुलं आहे. हे एका याचे झाले. त्यानंतर त्याचेच म्हणजे एकच डांग आहे ही. त्यानंतर 1 2 3 4 5 6 हे 7 हे 8 9 10 घाटे झालेले आहेत. 2 वर फुलं आहे. त्यानंतर एका फांदीला इकडे 8-9 आहे, इकडे 10 आहे. आणि ही या टांगीला 8 होते, या टांगीला 10 होते. आणि इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि वर एक फूल आहे. इकडे पण तसंच 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे तरी 30. म्हणजे एका फांदीला 30च्या जवळपास आपण घाटे आहे आपल्या. म्हणजे तर कसं, तर एका डांगीला आपल्या एका फांदीला कितीतरी उपफांद्या तयार झाल्या. आणि त्या उपफांदीला म्हणजे 2 3 अशा उपफांदीला तसेच 8 10 7 4 असे घाटे लागलेले आहे. आणि म्हणूनच आपले ते 30 काउंट झालेले आहे. नाही तर तुम्ही म्हणसान एका फांदीला 30 कसे काय, तर एका फांदीला 4-5 उपफांद्या आणि त्याला 30-35 असे घाटे असे तयार झाले. आणि काही ठिकाणी तर मित्र हो, मी असं पाहिलं आहे की एकाच म्हणजे मी दाखवतो तुम्हाला. एक जो घाट्याचा जो म्हणजे देठ असते, त्या एका देठाला 2-2 घाटे दाखवतो मित्र मी तुम्हाला. कुठं आहे तसे, म्हणजे प्रत्येक झाडाला नाही, मी असं नाही म्हणत की प्रत्येक झाडालाच असेल. काही ठिकाणी आहे. हां, हे बघा, हा बघा, या ठिकाणी बघा, हे झाड आहे. हे विजयाचं नाही, हे दुसरंच कोणत्या तरी असं मिक्स झालेलं आहे. हे बघा, हे मिक्स झालेलं आहे झाड. विजय, आपण जो विजय लावलेला आहे, गावरानी विजय, तो हरभरा. हे बघा, ही आहे, ही एकच फांदी आहे. आणि या एक फांदीला या एका ठिकाणी
हे बघा, इथं हे 2 आहे, हे इकडे 2 आहे, हे इथं 2 आहे, या ठिकाणी हे बघा, हे इथं 2 आहे, ते तिथं 2 आहे, अशा ठिकाणी भरपूर आहे. हे बघा, हे बघा आहे 2 2 2 2. नेमकं हे कोणतं बी आहे ही माहिती नाही मला. जर कोणाला माहीत असेल तर कृपया कमेंट करून सांगा मला की ही बियाणं नेमकं कोणतं आहे. कारण हाईट याची वाढलेली आहे, घाटा पण बघा किती मोठा आहे याचा. सामान्य जसा हा आपला घाटा आहे, हा विजयाचा घाटा, हा छोटावाला, तसा हा घाटा नाही, हा मोठा घाटा आहे. यात 1 2 फुलं आणि हे बघा एका देठाला याच्यात 2 आहे. हे बघा आहे अशा प्रकारचे. कृपा करून कोणाला जर माहीत असेल की हा व्हेरायटी म्हणजे ही हरभऱ्याची व्हेरायटी कोणती आहे, त्यांनी मला कृपा करून सांगावे, कमेंट्स करावी. म्हणजे मलासुद्धा पुढल्या वर्षी ती व्हेरायटी लावायला बरं. चांगले आहे, घाटे मोठे आहे. आपल्या हरभऱ्याला 71 दिवसामध्ये बघा 60-70% आपले घाटे झालेले आहे. पण त्यात अजून थोडंसं म्हणजे जीव पडणं सुरू आहे. हे बघा बघा किती आहे 2 4. हे बघा इथं हे 1 2 3 4 5 6 7, हे 8, हे 9, हे 10, वरचा एक आहे, म्हणजे असे 11 आहे. त्यापैकी 8 9 8 9 असे घाटे आहे. याला आता आपण पाणी दिलं तरी काही हरकत नाही. म्हणून आपण ही पाणी देण्यासाठीची ही आपली पद्धत आहे, आपण ही अशी अवलंबली आहे. म्हणजे यावरून आपला घाट्याचे जे आहे हे दबणार नाही झाडं, आणि जे टचक घाटे फुटणार नाही. त्यामुळे आपलं नुकसान होते, आपल्याला चांगलं वाटत नाही. ते नुकसान झालेलं कोणालाही ते म्हणजे चांगलं वाटणार नाही. म्हणून आपण आपली प्रिकॉशन म्हणून हे असं पाणी देण्यासाठी आधीच आपण करू. आणि ह्या इकडलं जे बाजू आहे ती आधी आपण पाणी देऊन घेऊ एक शिफ्ट. म्हणजे इकडली बाजू थोडीशी जास्तच पाण्यावर आलेली आहे, त्यामुळे आपण ही बाजू घेऊन घेऊ. ठीक आहे मित्रांनो, कसा आहे आपला हरभरा सांगा मला. धन्यवाद.